हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सुवासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मात महत्त्वाचा असा मकर संक्रांतीचा सण लवकरच येणार आहे. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत साजरी करण्यात येईल. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी टाळल्यास सकारात्मक फळ मिळते. या दिवशी स्नान, दान करण्याचे मोठे पुण्य मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात. याच दिवसापासून सूर्य उत्तरायण होतात. 2026 मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचा पुण्यकाळ, संक्रांतीचे फळ, पर्वतकालात द्यायचे दान, किंक्रात, संक्रांतीमध्ये वर्ज्य केले जाणारी कामं, या दिवशी आपण कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी घातली पाहिजे, कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 या दिवशी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहेत. तर संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. सूर्याच्या राशीतील बदलाला संक्रांत म्हटले जाते. सूर्याचे मकर संक्रमण बालोकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहेत. तर संक्रांतीचे फल आहे, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर भोगी हा सण आला की संक्रांत आली असं मानलं जातं. तर आपल्या पंचांगानुसार 2026 या सणांच्या दिनदर्शिकेनुसार भोगी 2026 मंगळवार 13 जानेवारी 2026 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. अनेकांना भोगी 13 की 14 जानेवारीला याबाबत संभ्रम असतो. तर पंचांगानुसार 13 जानेवारीलाच भोगी हा सण साजरा केला जाईल आणि मकर संक्रांत 14 जानेवारीला. भोगी हा 4 दिवसांच्या संक्रांतीतला पहिला दिवस असतो. त्यानंतर मकर संक्रांत चालू होते. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे. या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते. तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते. अशा वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असतं. भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकंच खास आहे. वाटाण्याच्या शेंगा म्हणजे मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरभरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार केली जाते. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीतही केलं जातं. नंतर येतो मकर संक्रांतीचा दिवस. संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते, हे सर्वांना माहीत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी केली जाते. पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड म्हणजेच सुगटीत असा घड. या घड्यात शेतात भरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं,
तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे आणि त्यावरती सुगड मांडायचे आहेत. सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून घ्यायच्या आहेत. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालायचे आहे. काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावरती लाल सुगडं पालते ठेवण्याची पद्धत आहे. अन्यत्र काळं मोठं सुगडं खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीही वाण भरतात. सुगडावर अक्षदा, फुलं, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे. तिळाचे लाडू आणि हलव्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया देवाचा ओवसा करतात. रामाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. मकर संक्रांतीचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाची देखील अर्घ्य देऊन पूजा केली जाते. सुवासिनी स्त्रिया या दिवशी छान साजशृंगार करतात. हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, केसात गजरा माळून सजतात. या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणे फार महत्त्वाचे मानले जाते. संक्रांतीला साडी नेसताना ती कोणत्या रंगाची नेसावी याचे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती जे वस्त्र परिधान करून आपल्या वाहनावरून येते त्या रंगाची साडी सुवासिनींनी नेसू नये असं सांगितलं जातं. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसण्याची देखील प्रथा आहे. काळा रंग हा प्रामुख्याने शुभ कार्यात वर्ज्य केला जातो. मंगल कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत. मात्र मकर संक्रांतीला विशेष करून काळ्या रंगाची साडी नवविवाहित सुवासिनी आवर्जून घालतात. हलव्याचे दागिने घालून सजतात आणि फोटो काढतात. हा काळा रंग परिधान करण्याचे कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण थंडीत म्हणजेच हिवाळ्यात येतो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. या दिवशी काळ्या रंगाची साडी अनेक महिला नेसतात. तर प्रत्येक वर्षी असा एक रंग असतो जो परिधान करणे टाळायचा आहे. यामागचे कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी सुवासिनींनी नेसू नये. यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये. या साडीबरोबरच आपण पिवळ्या रंगाची दागिने, बांगड्या, टिकली, पर्स देखील वापरू नये. यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालू शकता, कोणते शुभ रंग आहेत, तर या दिवशी तुम्ही केशरी, लाल किंवा हिरवा रंग प्रामुख्याने वापरू शकता. हे वर्ष सूर्याचे वर्ष समजले असल्याने केशरी रंग हा निश्चित शुभ ठरेल. तसेच लाल रंगाला देखील शुभ कार्यात महत्त्व असते. या रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता. तिसरा शुभ रंग म्हणजे हिरवा. मंगल प्रसंगी हिरव्या रंगाला सुद्धा महत्त्व आहे. हिरव्या रंगाची साडी, बांगड्या यंदाच्या मकर संक्रांतीला सुवासिनी परिधान करू शकतात. याशिवाय तुम्ही पिवळा रंग सोडता तुमच्या आवडीचा कोणताही रंग वापरू शकता. जर तुम्हाला आत्म्याचा अधिपती सूर्यदेवाला प्रसन्न करायचे असेल आणि न्यायदेवता शनिदेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर मकर संक्रांतीला आपण काही गोष्टींचं दान करायचं आहे. या वस्तूंचे दान केल्याने 100 पट पुण्य मिळते. तर या पर्वतकालात आपण द्यायचे दान पाहून घेऊया. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान द्यायचे आहेत. मकर संक्रांतीला काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासाठी मकर संक्रांतीला दान केले जाते. या व्यतिरिक्त कुंडलीतील शुभ ग्रहांना बळकटी देण्यासाठी आणि अशुभ ग्रहांचा प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी आर्थिक स्थितीनुसार दान केले जाते. पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे पुत्र शनीच्या घरी जातात. शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी पिता पुत्राची भेट होते. अशा वेळी मकर संक्रांतीला काही कामे वर्ज्य मानली जातात. तर या मकर संक्रांतीला आपण कोणते कामे करू नयेत आणि काय करावे हे आपण जाणून घेऊयात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी तीळ, गुळ आणि खिचडे आपल्याला दान करायचे आहे. काळे तीळ दान करायचे आहेत. असे करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. याचबरोबर या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. तर या करण्याच्या गोष्टी आहेत. आता आपण या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत ते पाहून घेऊयात. तर या दिवशी चुकूनही शिळे अन्न खाऊ नये. असे अन्न ग्रहण केल्याने राग आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर लसूण, कांदा आणि मांसाचे सेवन करू नये. मसालेदार जेवण करणेही या दिवशी आपल्याला टाळायचं आहे. दारू, सिगारेट, गुटखा यासारख्या पदार्थाचे सेवन करू नये. वाणीवरती आपल्याला ताबा ठेवायचा आहे. जास्त राग करू नये.
तर या दिवशी संक्रांतीने शंकरासूर राक्षसाला ठार मारलं आणि दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर राक्षसाला ठार मारलं असे प्राचीन कथेत सांगितलं गेले आहे. संक्रांती देवीने जर राक्षसांना ठार मारलं तर ते वाईट कसं असेल? ही तर चांगलीच गोष्ट आहे. संक्रांत ही वाईट असते, अशुभ असते, हा एक गैरसमज आहे. दिनमान वाढत जाणं हे वाईट आणि अशुभ कसं असू शकेल? उलट ती एक चांगली गोष्ट आहे, आनंदाचीच गोष्ट आहे. त्यामुळे चांगली गोष्ट झाली त्यावेळेस संक्रांत झाली असं म्हटलं पाहिजे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा म्हणून साजरा केला जातो. तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो. या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. असे हे 3 दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात. या महिन्यामध्ये आणखीही व्रतवैकल्य केली जातात. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.